SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण राईस बनवूया कोथिंबीरचा। आता मी घेतली आहे कोथिंबीर, चांगली धुवून घेतली आहे, जरा जास्त घेतली आहे। त्याच्यात 2 मिरच्या घालूया आपण, थोडंसं तिखट लागेल असं। आणि याच्यात मी पाणी टाकून आणि वाटून घेते। थोडं पाणी घातलंय अजून। चांगली बारीक पेस्ट बनवून घेऊया। आता ही पेस्ट झाली तयार। गॅस पेटवला, कढई ठेवली, त्याच्यात टाकते तेल, थोडासा लसूण टाकते त्याच्यात। आता मी हे वस्तू का घेतले, येलो शिमला मिर्च आणि रेड शिमला मिर्च कोण घेतलाय। आता मी याच्यात टाकलाय हे लसूण टाकलाय, बारीक कापून घेतलाय, फरसबी घेतली आणि हे ब्रोकोली घेतली आहे, कढीपत्ता टाकलाय। आता सगळ्या भाज्या टाकून दिल्यात। मी थोडंसं मीठ घालते म्हणजे भाज्यांना चव येणार। थोडंसं परतून घेऊया तेलामध्ये। आणि आपली हे कोथिंबीरची प्युरी बनवली ती टाकते मी। आता हिला पण चांगले मिक्स करून घेऊया। आता याच्यात टाकलाय मी भात, आपला साधा भात आहे, तुम्ही कोलम भात पण घेऊ शकता। आता याला सगळं मिक्स करूया, सगळं मिक्स करून घेऊया। बघा कलर आलाय छान। आता आपला भात रेडी झालाय। थोडेसे कांद्याची पात टाकते मी त्याच्यात, त्याला पण मिक्स करून घेऊया। भातात मी मीठ घातलंय ऑलरेडी, भाजी अनपुरतात मीठ घातलंय। आता एक अंडा तळून घेऊया आपण। अंडा फोडून मी असंच टाकलंय साधं। थोडंसं मीठ आणि काळी मिरी घालूया, थोडीशी काळी मिरी घातली आहे। तर अंड्याला पण पलटे करून घेऊया। अंडा पण आपलं तयार होतंय। पटकन साधं जेवण, पटकन भूक लागली का पटकन खाता येतं। आता हिला पलटे मारूया आपण अंड्याला। एका साईडनं पण तुम्ही हाफ फ्राय पण बनवू शकता। आता मला दोन्ही साईड पाहिजे होतं म्हणून मी तसंच बनवलं। आता आपलं रेडी झाली आहे। तुम्हाला आवडलं असेल नक्कीच तुम्ही पण ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा। थँक्यू। माझा कोथिंबीर भात कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा।